गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरात उन्हाचा तडाखा वाढलाय। दुपारच्या वेळेस तर उन्हाची तीव्रता प्रचंड जाणवत असल्यानं नागरिक हैराण झालेत। या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 5च्या सुमारास ढग दाटून आले आणि शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। त्यामुळे नागरिकांनी काही काळ वातावरणात सुखद गारवा अनुभवला। शहरात हलका पाऊस झाला असला तरी करवीर तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार तडाखा दिला। सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस यामुळे अनेक ठिकाणी ग्रामीण जनजीवन विस्कळीत झालं होतं। दरम्यान पहाटेच्या वेळी धुकं, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी पावसाच्या सरी असं विचित्र वातावरण आज कोल्हापूरवासियांनी अनुभवलं। गेल्या काही दिवसांपासून मार्चमधील हीटचा अनुभव नागरिकांना येतोय। सकाळी 9 वाजल्यापासून उष्मा जाणवू लागतोय। दुपारी 12 नंतर तर घराबाहेर पडणंही कठीण बनलंय। उन्हाच्या वाढत्या तीव्रतेचा फटका विविध व्यवसायांनाही बसतोय। उन्हाचा तडाखा पाहिल्यानंतर अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता होती, तर दुसरीकडे शनिवारी रविवारी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। त्यानुसार आज दुपारी 4 नंतर आकाशात हळूहळू ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा सुटला। सूर्य ढगाळ गेल्यानं उन्हाची तीव्रता कमी होऊन हवेत गारवा पसरला। त्यानंतर 5च्या सुमारास शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। सुमारे 10 ते 15 मिनिटं कोसळलेल्या पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण झाला होता। विशेष बाब म्हणजे आज पहाटेच्या वेळी शहर आणि उपनगरात प्रचंड धुकं पडलं होतं। त्यानंतर दुपारच्या वेळेस कडक ऊन आणि सायंकाळी पाऊस अशा विचित्र वातावरणाची अनुभूती आज कोल्हापूरवासियांनी अनुभवली। मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पावसानं जोरदार तडाखा दिला। करवीर, पन्हाळा तालुक्यासह अनेक तालुक्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यानं ग्रामीण जनजीवन विस्कळीत झालं होतं।